नमस्कार, मी खानदानी राजवैद्य. तर हीच मला समोर वनस्पती दिसते. हिला फुलं आलेली आहेत बघा. तर ही वनस्पती कोणती आहे? हिला म्हणतात सत्यानाशी, मराठीमध्ये याला बेलायत म्हणतात आणि काटेधोत्रा. हा आहे काटेधोत्रा. तर ह्या फुलांचा तुम्हाला एक उपयोग सांगतो चर्मरोगावर. नायटा, खाज, खुजली, इसब असेल तर त्या ठिकाणी या फुलांचा उपयोग कसा करायचा? तर ह्या फुलांचा रस त्या ठिकाणी नायट्यावर थोडंसं नारळाच्या शेंडीनं घासून त्या नायट्यावर या फुलांचा रस चोळावा. नायटा असेल, गजकर्ण असेल किंवा काही इतर खजली असेल त्याच्यावर हा फुलांचा रस चोळायचा आणि ह्या फुलांचा रस 2 चमचे काढून रोज सकाळी 1 चमचा तुपासोबत सेवन करायचा. खाली रिकाम्या पोटी सेवन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अर्धा तास काही खायचं नाही आणि काही प्यायचं नाही. तर असं तुम्ही 1 महिना केल्यास तुमचे नायटा, खाज, खुजली नक्कीच बरी होईल आणि ते नायट्याचे इस्पाचे वन नक्कीच मावळतील. यात काही तिळमात्र शंका नाही. तर असे प्रकारची बेलायताची तुम्हाला फुले आता पावसाळ्यामध्ये मिळतील. हिवाळ्यात जरी पाणी आटले, माती वाळून गेली तरी तुम्हाला त्या नाल्यामध्ये, पडीक शेतामध्ये तुम्हाला वाळलेल्या मातीमध्ये याची तजेलदार फुलं पाहायला मिळतील. कारण का ही वनस्पती सुक्या मातीतसुद्धा वाळत नाहीत. सुक्या मातीत तजेलदार फुलं मिळतात. तर याचा उपयोग करून तुम्ही तुमचा चर्मरोगाचा आजार नक्की बरा करू शकता. यात काही शंका नाही. तर ही फुले अतिशय गुणकारी आहेत. अशाच वनस्पतींची माहिती तुम्हाला आमच्या राजवैद्य आयुर्वेद चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे. तर मी आहे खानदानी राजवैद्य. अशीच माहिती देत असतो आणि औषधं जमा करत असतो, लोकांना देत असतो. कुणाला हवं असल्यास मला कॉन्टॅक्ट करू शकता. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.